ओके, सो आपला जो डिबेट्स इन इंडियन हिस्टोरिओग्राफी नावाचा पेपर आहे, त्याच्यामधलं 5 नंबरचं युनिट आहे. त्याच्यात आपल्याला हे 2 डिबेट्स शिकायचे आहेत, ज्यामध्ये फ्युडलिझम डिबेट आहे, म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये सामंतशाही होती का की नव्हती, असेल तर कितपत होती आणि नसेल तरी का नव्हती, आणि मुळात असा काही विचार आपण भारतीय इतिहासासंदर्भात केला पाहिजे का, असा एक वादंग भारतीय इतिहासाच्या अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये झाला होता. त्याचा अभ्यास आपण फ्युडलिझम डिबेटमध्ये करणार. आणि अर्बन डिके बद्दलचा डिबेटही त्याला लागूनच आहे, कारण की सामंतशाहीचा उदय व्हायचा असेल तर नगरांचा ऱ्हास होणं आणि पुन्हा लोक ग्रामीणीकरण समाजाचं होणं, लोक पुन्हा खेड्यांकडे जाणं आणि जमिनीचं महत्व वाढणं, जमीन महसूल आणि सगळी निष्ठेची एक साखळी निर्माण होणं, या सगळ्याला अर्बन डिके, नागरी ऱ्हास होणं, नगरांचं ओसाड पडत जाणं होणं हे आवश्यक असतं असं मानलं गेलं. त्यामुळे अर्बन डिके आणि फ्युडलिझम या 2 गोष्टी एकमेकांशी खूप संबंध त्यांचा एकमेकांशी आहे, त्या संबद्ध आहेत. नगरांचा जेव्हा ऱ्हास होतो त्याच्यानंतरच सामंतशाहीचा उदय होतो, असा एक सैद्धांतिक विचार असल्यामुळे ह्या 2 डिबेट्सचा आपण या 5 नंबरच्या युनिटमध्ये एकत्र विचार करणार आहोत. हे ऐकू येतंय का आणि दिसतंय का, हे एकदा मला नीट परत सांगा. हो मॅम. हो मॅम. हा, ओके. आता ह्या मी जे म्हणलं आता की हा सैद्धांतिक पाया त्या मागचा असा आहे की सामंतशाही आणि नागरी ऱ्हास या 2 गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत, आणि त्या भारतीय इतिहासाच्या संदर्भात आपण खरोखरच तसं आहे का हे आपण या आणि त्या संबंधाने झालेले वाद हे आपण इथे समजून घेणार आहोत. तर त्यासाठी मुळात कोणती सैद्धांतिक बैठक आहे, कोणत्या विचारांमुळे लोकांना असं वाटायला लागलं की भारताचा इतिहास हा आपल्याला ह्या टप्प्याटप्प्यांनी समजून घेतला पाहिजे. जसे सामाजिक, म्हणजे एखाद्या समाजाचा इतिहास जसा पुढे पुढे उलगडत जातो तो कोणत्या टप्प्यांनी जातो याबद्दल कुणी सैद्धांतिक विचार मांडलेत का, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला कार्ल मार्क्सचं सर्वात प्रभावशाली उदाहरण डोळ्यासमोर येतं. कार्ल मार्क्सच्या पूर्वी कुणीच समाजाच्या विकासक्रमाचे टप्पे मांडलेले नव्हते का, तर असं अजिबातच नाहीये. फार ग्रीक रोमन भारताच्या संदर्भामध्ये चाणक्य असेल किंवा इतरही अनेक राजकीय सिद्धांत किंवा समाजाबद्दल विचार करणारे लोक आहेत किंवा काव्य असतील, त्या सगळ्यांच्या मध्ये समाजाचा विकास कसा होत गेला, माणसं टोळीच्या अवस्थेपासून ते त्या काळात जे साहित्य निर्माण झालं तिथपर्यंतच्या अवस्थेला कशी पोचली, याबद्दलचे अनेकांनी अनेक विचार मांडलेले आहेत. जसं तुम्ही प्राचीन भारताच्या संस्था संकल्पनांच्या पेपरमध्ये शिकला असाल की मात्स्य न्याय ज्याला म्हणतात, की समाज हा एकमेकांना धरून का राहतो, आपण नियम का पाळतो, तर मोठा मासा छोट्या माशाला खाईल असा जर का प्रसंग आपल्यावरती यायला नको असेल, म्हणजे बळी तो कानपिळे ज्याला आपण म्हणतो, ज्याच्याकडे शारीरिक शक्ती खूप आहे, त्यांनी सगळ्यांवर इतरांवरती अन्याय करत गेलं, असं जर व्हायला नको असेल तर आपण स्वतःहून काही बंधनांचा विचार स्वीकार करतो आणि या स्वीकारलेल्या बंधनांमधनं समाजाची रचना घडत जाते. म्हणजे आपल्याला जर का दुसऱ्यांनी म्हणजे रस्त्यात खूप गर्दी व्हायला नको असेल समजा, तर आपण होऊन हे बंधन स्वीकारतो की रस्त्याच्या मध्यातून आपण एक रेघ आखतो आणि त्या रेघेच्या डाव्या बाजूने, म्हणजे भारतात असाल तर रेघेच्या डाव्या बाजूने आपण आपल्या गाड्या चालवतो आणि पलीकडून येणारी लोक ही रेघेच्या त्यांना जी डावी साईड असते त्या साईडने गाड्या चालवतात. हे बंधन आपण कशासाठी स्वीकारतो, तर आपण एक अशी समजूत आपली करून घेतलेली असते की असं केल्याच्यामुळे आणि सगळ्यांनीच जर हे बंधन पाळलं तर मग एकमेकांवरती गाड्या धडकणं आणि नुकसान होणं हे होणार नाही. त्यामुळेच आपल्या स्वतःच्या हितासाठी मानवी समाज हा वेगवेगळ्या पद्धतीची बंधनं स्वतःवरती घालून घेत असतो परस्पर संमतीने, आणि यामधनं समाजाचा विकास होत असतो. हा विचार अनेक
विचारवंतांनी, अनेक साहित्याच्या कलाकृतींमध्ये हा मांडला गेलेला आहे. मग कार्ल मार्क्सलाच काही विशेष महत्व का द्यायचं? तर मार्क्स हा 19व्या शतकामधला, इथे समोर तुम्हाला दिसतच असेल त्याचं जन्म आणि मृत्यूचं वर्ष, 1818 ते 1883 असं त्याचं आयुष्य आहे मार्क्सचं. ह्या 19व्या शतकाच्या एका मोठ्या ज्याच्यामध्ये खूप अवस्थांतर होत आहेत, खूप जोरात बदल होत आहेत, वेगाने बदल होत आहेत, अशा शतकामध्ये मार्क्सने समाजाबद्दल मूलभूत असं चिंतन केलं आणि ते चिंतन तो सातत्याने मांडत राहिला आणि त्या चिंतनाच्या फलस्वरूप म्हणून आपल्याला नंतर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष राजकीय व्यवहारांमध्ये बदल झालेले दिसतात, जसं की रशियामध्ये क्रांती झालेली आहे किंवा इतरत्रही जरी अगदी लगेच क्रांती झाली नसेल तरी मार्क्सनी केलेला समाजाबद्दलचा जो विचार आहे तो आधुनिक जगामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आणि अतिशय प्रभावशाली ठरलाय. त्यामुळे आपल्याला मार्क्सचा विचार इथे सुरुवातीला करणं उपयुक्त ठरेल. दुसरं कारण असं की भारताचा जेव्हा आपण इतिहास समजून घ्यायला लागतो तेव्हा भारतीय इतिहासाच्या संदर्भामध्येही आपल्या लक्षात येईल की भारताचा इतिहास ज्या ज्या लोकांनी लिहिलेला आहे या मंडळींमध्ये आपल्याला मार्क्सचा विचार प्रमाणभूत मानून ज्यांनी सिद्धांतन केलं, मार्क्सचा विचार प्रमाणभूत मानून तो खरा आहे, तो योग्य आहे, तो आपल्याकडे ऍप्लिकेबल आहे, लागू पडतो असा विचार करून ज्यांनी इतिहासाचा अर्थ लावायचे प्रयत्न केले, असे अनेक महत्वपूर्ण इतिहासकार भारतामध्ये झाले. त्यामुळे भारतीय इतिहासकारांवरती जोरदार प्रभाव पाडणारा विचारवंत म्हणून सुद्धा आपल्याला मार्क्सचा विचार सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे. इथे मला आयशानीच एक फक्त प्युअरली इंग्लिश मीडियमची दिसते, तर 1 मिनिटात मी आयशानीला जस्ट आयडिया देते. आयशानी, मे बी व्हॉट वी कॅन डू इज यू कॅन कम बॅक आफ्टर 40 minutes. I'll go on for about a few slides, 7 to 10 slides in Marathi, and then Okay, ma'am. come back English. Once you join, just chip in and say hello, I've joined, because since I'm screen sharing, I can't always see the list of Okay, participants. ma'am. I'll just text you. Yeah. No. Just speak up in the class. I Okay, won't okay, be ma'am. fixed. Yeah, thanks. Yes, ma'am. Sure. Thank you, ma'am. तर हा मार्क्सचा विचार महत्वाचाही आहे आणि त्याचा भारतीय इतिहासकारांवरती मोठा प्रभाव सुद्धा आहे, म्हणून आपण तो सुरुवातीला समजून घेऊयात. म्हणजे मार्क्सने मांडलेली जी एक चौकट आहे त्या चौकटीमध्ये भारतीय इतिहासाला बसवण्याचे जे जे प्रयत्न झाले आणि त्या प्रयत्नांना जो काही सर्जनशील असा त्याला उत्तर दिलं गेलं, त्याचा प्रतिवाद केला गेला, ह्यामधून जो वादंग झालाय तो आपल्याला समजून घेता येईल. म्हणजे मुळात मार्क्सचा विचार, तो विचार भारतीय इतिहासाला लागू करण्याचे प्रयत्न आणि तो विचार तितकासा 100% शब्दशः भारतीय इतिहासाला लागू पडत नाही असा विचार मांडणारे दुसरे विचारवंत, अशी या वादंगाच्या दोन बाजू, किंवा आपण नेहमी म्हणतो की स्पेक्ट्रमचे दोन बाजू, इंद्रधनुष्य घेतलं तानापिही निपाजा, तर एका बाजूला हे लोक आहेत जे मार्क्सचा इतिहासाचा भारतीय इतिहासावरती तो जसाच्या तसा मार्क्सचा जो इतिहास विचार आहे, समाजाबद्दलचा विचार आहे, तो भारतीय इतिहासाला जसाच्या तसा लागू करणारी माणसं आहेत, इतिहासकार आहेत. आणि दुसऱ्या एंडला, इंद्रधनुष्याच्या त्या टोकाला अशी लोक आहेत, असे विचारवंत आहेत जे म्हणतात की मार्क्सचा विचार महत्वपूर्ण आहेच, पण तो भारतीय कंडिशन्स मध्ये, की जिथे जात व्यवस्था आहे, पितृसत्ता आहे आणि अनेक प्रादेशिक वैशिष्ट्य आहेत, त्यामुळे कार्ल मार्क्सनी ज्या आणि जशा समाजाचा अभ्यास किंवा ज्याबद्दल विचार मांडला तो जसाच्या तसा भारतात लागू करता येत नाही, असे हे या वादंगाचे दोन पारडी आहेत. हे एकदा समजून घेतलं की मग आपण सुरुवातीच्या मार्क्सच्या विचारांकडे जाऊयात. इथपर्यंत कळलंय का की अर्बन डिके आणि फ्युडलिझम या दोन गोष्टींबद्दलचा जो वाद आहे त्याच्या दोन बाजू कुठल्या? एक बाजू म्हणते की मार्क्सच्या विचारानुसार आपल्याला जसंच्या तसं भारतीय इतिहास समजून घेता येतो, आणि दुसरी बाजू असं म्हणते की मार्क्सचा विचार जरी किती श्रेष्ठ आणि महत्वाचा असला तरी भारतामधल्या ज्या वैशिष्ट्य आहेत तिथल्या समाजाची, प्रदेशाची, भूगोलाची, त्यामुळे तो जसाच्या तसा इथे लागू पडत नाही. हे लक्षात आलंय का?
हो मॅम. हा, ओके. तर आता मार्क्सनी ह्युमन सिव्हिलायझेशन म्हणजे मानवी संस्कृती ही कशी कशी परिणत होत जाते. मी मुद्दामून इथे प्रगती विकास असे काही शब्द वापरत नाहीये. याचं कारण असं की मार्क्सला याची चांगलीच जाणीव होती. अतिशय प्रज्ञावान, बुद्धिवान आणि परसेप्टिव्ह ज्याला म्हणतात, समजून घेऊ शकणारा, ज्याच्या बुद्धीची झेप खूप मोठी होती, असा हा विचारवंत होता. त्यांनी काही असा एकदम मानवी समाजाची प्रगतीची कहाणी म्हणून इतिहासाकडे पाहिलं नाहीये. त्यामुळे तो प्रगती म्हणत नाही, पण तो म्हणतोय की मानवी संस्कृती जी आहे, ह्युमन सिव्हिलायझेशन, ती मॅनिफेस्ट होत जाते, ती दिसायला लागते, ती व्यक्त होत जाते. एकच मिनिट. हा, माणसाची संस्कृती, माणसांची संस्कृती ही वेगवेगळ्या टप्प्यांमधनं आविष्कृत होत जाते, परिणत होत जाते, ती बदलत जाते. आणि ते जे टप्पे आहेत त्यांना तो म्हणतो ही ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर्स आहेत. हे असे असे काय म्हणूया, अशा चौकटी आहेत ज्यामधनं समाज एकमेकांशी बांधलेला राहतो. समाजाचं एक ऑर्गनायझेशन, संघटन समाजाचं हे विशिष्ट अशा टप्प्यांमधनं बदलत जाताना दिसतं. आणि हे संघटन कसं कसं बदलत जातं, तर तो म्हणतो की प्रायमरी मोड ऑफ प्रोडक्शन. माणसं गोष्टींचं उत्पादन कसं करतात, तर त्या गोष्टींच्या उत्पादना म्हणजे वस्तूंच्या उत्पादनाची जी पद्धत आहे त्यानुसार मानवी समाजाच्या विकासक्रमाचे टप्पे आपल्याला लक्षामध्ये येतात. पर्टिक्युलरली डिव्हिजन ऑफ लेबर विच डॉमिनेट्स इन ईच स्टेज. म्हणजे तुम्ही वस्तूंचं उत्पादन कसं करता हा एक भाग, आणि त्यातही खास करून हे वस्तूंचं उत्पादन जे करताय ते कशा पद्धतीने तुम्ही श्रमांची विभागणी केलेली आहे, ही या दोन गोष्टींच्यामुळे माणसांचा जो समाज असतो त्या समाजाचा विकासक्रम हा प्रभावित होत असतो, निश्चित होत असतो. आता हे ऐकायला जरा जरी अवघड वाटत असलं तरी मी मुद्दाम थोडी रंजक स्वरूपाची चित्र त्याच्यामध्ये घेऊन हे टप्पे साधारणतः लक्षात येतील असं असा प्रयत्न केलाय. हे कदाचित तुम्ही गेल्या सेमिस्टरला शिकलायत का, हे ट्रायबल फॉर्म वगैरे टप्पे? हो मॅम. हा, गुड. म्हणजे मग याच्याबद्दल मी खूप जास्ती चर्चा करत नाही. तर मार्क्सच्या मते समाजाचा विकासक्रमाचा जो पहिला टप्पा आहे तो असा की ट्रायबल फॉर्म. त्याच्यामध्ये आदिम एकदम सुरुवातीचा असा गणसमाज असं त्याला मराठीमध्ये अनेकदा त्याचं भाषांतर केलं जातं. अकॉर्डिंग टू मार्क्स आणि एंगल्स दिस इज क्वाईट एलिमेंटरी. एकदम ही श्रमांची विभागणी जी आहे ती एकदम प्राथमिक स्वरूपाची आहे. फर्दर एक्सटेन्शन ऑफ द नॅचरल डिव्हिजन ऑफ लेबर एक्झिस्टिंग इन द फॅमिली. जसं कुटुंबामध्ये श्रमांची विभागणी असते तसंच समाजामध्ये ट्रायबल आदिमगण समाजामध्ये श्रमांची विभागणी असते असं मार्क्स आणि एंगल्सने मत मांडलेलं आहे किंवा विचार मांडलेला आहे, की ज्याच्यामध्ये कधी कधी स्लेव्स म्हणजे गुलाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काही आदिवासी एकदम प्राथमिक स्वरूपाचं सामाजिक संघटन असणाऱ्या समाजांमध्ये सुद्धा आपल्याला गुलाम किंवा स्लेव्ह ज्यांच्या श्रमांची चोरी होते असे लोक दिसू शकतात. हे कशामुळे होतं किंवा याचा परिणाम काय होतो, दोन्ही कारण आणि परिणाम दोन्ही. तर ग्रोथ ऑफ वॉन्ट्स अँड द ग्रोथ ऑफ रिलेशन्स विथ आउटसाइड सिव्हिलायझेशन. जेव्हा एका टोळीचा दुसऱ्या बाहेरच्या किंवा परक्या टोळीशी संपर्क येतो तेव्हा दोन गोष्टी होत असतात, की आयदर म्हणजे दोन शक्यता असतात. आयदर त्यांचं दुसऱ्यांशी लढाई तरी होणार किंवा एकमेकांशी काही एक्सचेंज बार्टर सिस्टीमने वस्तू विनिमयाच्या पद्धतीने एकमेकांशी काही संपर्क येणार. पण या दोन्हीपैकी कुठल्याही मुळे कदाचित मार्क्स आणि एंगल्स म्हणतात की काही आदिम गण समाजांमध्ये सुद्धा गुलामीची प्रथा आपल्याला दिसू शकते. हे त्यांनी वर्णन केलेलं समाज विकासक्रमाच्या पहिल्या टप्प्याचं काय म्हणूया त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हा, ट्रायबल फॉर्म. याच्यानंतर थोडासा समाज आणखीन त्याच्या काय म्हणूया विकासक्रमामधला आणखीन पुढचा टप्पा कसा असतो तर त्याला ते प्रिमिटिव्ह कम्युनिझम असं त्यांनी नाव दिलेलं आहे, की
कम्युनिझम म्हणजे कॉमन प्रॉपर्टी, सगळ्या गोष्टींवरती कॉमन म्हणजे सर्वांची मालकी असणं, ह्याला कम्युनिझम असं इथे त्यांना म्हणायचंय. आणि प्रिमिटिव्ह कम्युनिझम हा दुसरा टप्पा की ज्यामध्ये लोक साधारण इथे ते काय म्हणतात, द कॉन्सेप्ट ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी बिगिन्स टू डेव्हलप. हे माझं आहे, हे शेजारच्याचं आहे, हे माझं नाहीये, ह्या संकल्पना हळूहळू या प्रिमिटिव्ह कम्युनिझमच्या टप्प्यामध्ये विकास पावताना दिसतात. पण तरी बाय अँड लार्ज काही गोष्टी जरी स्वतःच्या असतील, उदाहरणार्थ मुलं असतील किंवा पत्नी असेल किंवा काही संसाधनं असतील घरासारखी, ही जरी तुमच्या खाजगी मालकीची आहेत अशी लोकांच्या मनात समजूत असली तरी सुद्धा बाय अँड लार्ज बाकीच्या गोष्टी मात्र कॉमन प्रॉपर्टी असतात असं ते सांगतात. On the one hand, the concentration of private property, on the other hand, coupled with this, the transformation of the small peasantry into a proletariat. म्हणजे ज्यांच्याकडे काही प्रॉपर्टी नाहीये पण श्रम आहे, जे श्रम लोक विकून पैसे मिळवू शकतात, असे भूमिहीन मजुरी करणारे लोक सुद्धा आपल्याला इथे दिसू शकतात प्रिमिटिव्ह कम्युनिझम मध्ये. यानंतरचा जो टप्पा मार्क्सने वर्णन केलेला आहे तो फ्युडलिझमचा, आणि हे चित्र तुम्हाला निश्चित गेल्या वर्षी जर आपण हे शिकलो असू तर आठवत असेल. आठवतंय का? गेल्या वर्षी होतात का हे शिकवलं तेव्हा? येस मॅम. ठीक. म्हणजे फ्युडल किंवा एस्टेट प्रॉपर्टी की ज्यामध्ये सामंती अशी पद्धत समाजाच्या विकास क्रमाची त्यांनी वर्णन केलेली आहे, की ज्यामध्ये कम्युनिटी तर आहे, समाज हा एकमेकांशी घट्टपणे बांधलेला आहे, परंतु तरी सुद्धा बट द डायरेक्टली प्रोड्युसिंग क्लास इज स्टँडिंग ओव्हर अगेन्स्ट एक मिनिट. It is based again on a community, but the directly producing class standing over against it is not, as in the case of ancient community, the slaves, but the enserfed small peasantry. इथं काही लगेच आपल्याला गुलामच दिसतील असं नाही. ते म्हणतात इथे एन्सर्फ केलेली, ज्यांची एक जीवन व्यवस्थाच मुळात गुलामीसारखी आहे अशी केलेली स्मॉल पेझंट्री, अगदी छोटे छोटे शेतीचे तुकडे ज्यांच्या मालकीचे आहेत असे हे गरीब दुबळे शेतकरी हे समाजाच्या खालच्या स्तरामध्ये आणि वरच्या स्तरामध्ये अर्थातच त्याच्यामध्ये वेगवेगळे सत्ताधीश येतात, धार्मिक सत्ताधीश येतात किंवा मग जमिनींचे मोठे मालक असतात ते येतात. पण सिटीमध्ये हे ट्रेड गिल्ड्सच्या स्वरूपामध्ये, श्रेणींच्या स्वरूपामध्ये दिसून येतं. रेस्ट्रिक्टेड कंडिशन्स ऑफ प्रोडक्शन, ज्यामध्ये स्मॉल स्केल आणि प्रिमिटिव्ह कल्टिवेशन आहे आणि क्राफ्ट टाईप इंडस्ट्री. इथे अत्यंत जुजबी आणि प्राथमिक अशा स्वरूपाच्या कंडिशन्स ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाच्या ची परिस्थिती आहे की फार काही त्यांच्याकडे कल्टिवेटर, रोटावेटर, ट्रॅक्टर्स, अमुक तमुक यंत्रबिंत्र काही नाहीये, पण असलेले जे श्रम आहेत त्या श्रमांच्या सहाय्याने ते अगदी प्राथमिक स्वरूपाच्या प्रयत्न करून शेतीमधनं उत्पन्न निर्माण करू शकतात. आणि देअर वॉज लिटल डिव्हिजन ऑफ लेबर इन द हेडे ऑफ फ्युडलिझम. आणि अर्थातच त्यामुळे प्रत्येकालाच सर्व प्रकारची कामं येणं अपेक्षित आहे, की मी फक्त शेत नांगरणार आणि कापणीला मात्र मी येणार नाही असं कोणी म्हणू नाही शकत. त्यामुळे एकाच माणसाला अनेक प्रकारची कामं करणं ही या टप्प्यामध्ये अभिप्रेत होतं असं मार्क्स आणि एंगेल्स वर्णन करतात. Exploitation functioned differently because each feudal peasant knew exactly what proportion of his labor had to be handed over to the aristocracy. जसं आपल्याकडे आपण बलुतेदारी सिस्टीम तुम्ही शिकलेला असाल की आपण निश्चित काय काम करायचं आहे आणि त्याचा मोबदला म्हणून आपल्याला नक्की काय मिळणार आहे ह्याची समाजामधल्या सर्वच घटकांना चांगली जाणीव असायची. त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये, आणि हे अर्थात मार्क्स आणि एंगल्सचं मत आहे, ज्या प्रमाणामध्ये औद्योगिक कंडिशन्स मध्ये, म्हणजे औद्योगिक क्रांती झाल्यानंतर जसं श्रम करून करून 18 तास सुद्धा श्रमिकांना पोटभर खायला सुद्धा मिळत नव्हतं, त्या प्रमाणामधलं एक्सप्लॉयटेशन, शोषण हे या फ्युडल टप्प्यामध्ये, सामंतशाहीच्या टप्प्यामध्ये होत नव्हतं. असा एक त्यातला दिलासादायक भाग मार्क्स आणि एंगल्स आपल्याला सांगतात की शोषण हे होतच. मध्ययुगीन समाज रचना आणि फ्युडलिझम, सामंती
सामंती व्यवस्थेमध्ये श्रमांची चोरी होत होती. लोकांना कंपल्सरी फार काही चॉईस नसताना त्या जमीन मालकाच्या किंवा जमीनदाराच्या शेतावर राबावं लागत होतं. पण तरी सुद्धा ज्या मानाने औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांचं शोषण झालं त्या मानाने हे बरं होतं असं ते सांगतात आपल्याला. यानंतरचा टप्पा समाजाच्या विकासक्रमामधला किंवा समाजाच्या वाटचालीमधला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कॅपिटलिझम, भांडवलशाहीचा टप्पा. 3 टप्पे आपण कुठले बघितले आतापर्यंत? पहिला होता तो ट्रायबल फॉर्म होता, ज्यामध्ये हे चित्र ट्रायबल फॉर्म मध्ये फारसे काही समाजामध्ये एकमेकांपेक्षा म्हणजे एकापेक्षा दुसरा खूपच वेगळ्या पद्धतीचं आयुष्य जगतोय, गरीब श्रीमंतांमध्ये दरी आहे असं काही फार दिसत नाही आपल्याला या व्यवस्थेत ट्रायबल फॉर्म मध्ये. त्यानंतर प्रिमिटिव्ह कम्युनिझमचा टप्पा, ज्यामध्ये थोडं बहुत आपल्याला प्रायव्हेट प्रॉपर्टीची सुरुवात झालेली दिसते. काही गोष्टींच्या बाबतीत लोकांना समजायला लागलं की हे माझं आहे, हे दुसऱ्याचं आहे. आणि नंतरचा टप्पा बघितला आपण तो फ्युडलिझमचा आहे, की ज्या फ्युडलिझम सामंती टप्प्यामध्ये श्रमिकांच्या श्रमाचं शोषण होतं, पण तरी ती व्यवस्था हीच अशी आहे की श्रमिकांनाही माहिती आहे की आपण केलेल्या श्रमाच्या बदल्यात आपल्याला काय काय मिळायला पाहिजे. त्यामुळे अगदीच जीव घेणं अशा स्वरूपाचं ते शोषण नव्हतं असं मार्क्स आणि एंगल्स आपल्याला सांगतात. कॅपिटलिझमचा जो टप्पा आहे तो मात्र खरोखरच माणसाला अमानुष बनवणारा आहे असं मार्क्स आणि एंगल्स आपल्याला सांगतात. ते म्हणतात की इव्हेंच्युअल ग्रोथ ऑफ कॉमर्स अँड ह्युमन पॉप्युलेशन, जेव्हा सामंती टप्प्यामध्ये असं दिसतं की अन्नधान्याची उपलब्धता आणि एक सामाजिक सुरक्षितता मिळाल्यामुळे माणसांची लोकसंख्या वाढायला लागली आणि तसंच ज्यांच्याकडे एक्स्ट्रा वर्कड असं उत्पन्न होतं ते लोक एकमेकांशी एक्सचेंज करायला लागले किंवा त्यांच्याकडे भांडवल साठत गेलं आणि या भांडवलामधनं त्यांनी आणखीन वेगळे उद्योगधंदे सुरू केले आणि यामधनं निर्माण झालेलं जे भांडवलशाहीचं एक प्रारूप आहे समाजाचं, त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की हे फ्युडल सोसायटीमध्ये कॅपिटल अक्युम्युलेशन झालं, भांडवल जमा झालं आणि मग त्या राजकीय त्याच्या संदर्भामधल्या गोष्टी ते सांगतात की यामधनं इंग्लिश रेव्होल्युशन झालं वगैरे वगैरे. पण ते ठीक आहे, त्याचा आपल्याशी इथे भारतीय इतिहासाच्या संदर्भामध्ये काय खूप संबंध नाही. पण बेसिकली त्याच्या सामाजिक वैशिष्ट्य जे सांगतायत त्यानुसार प्रॉलेटेरिएटला एक भ्रम निर्माण होतो. प्रॉलेटेरिएट म्हणजे एकदम सामान्य जनता जी आहे त्या जनतेच्या मनामध्ये की असा भ्रम निर्माण होतो की ठीक आहे, तुम्ही इथे नोकरी करा नाही तर तिथे नोकरी करा, तुम्हाला तुमच्या श्रमाचं मूल्य मिळणारच आहे. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लेबर इंटू अन ॲब्स्ट्रॅक्ट क्वांटिटी विच कॅन बी बॉट अँड सोल्ड ऑन द मार्केट लीड्स टू द एक्सप्लॉयटेशन ऑफ द प्रॉलेटेरिएट. खरं तर असं असतं की जरी तत्वतः असं दिसलं की तुम्ही कुठेही तुमचे श्रम विकून उत्पन्न कमावू शकता, पण प्रत्यक्षामध्ये मात्र अगदी छोटा पर्सेंटेज समाजाचं अगदी छोटा भाग असतो ज्यांच्याकडे भांडवल एकवटलेलं असतं आणि ते लोक मात्र या सर्वसामान्य लोकांचं शोषण करत असतात असं मार्क्स आणि एंगल्स आपल्याला सांगतात. की लोकांना वाटतं खरं म्हणजे की तुम्हाला चॉईस आहे आणि तुम्ही उत्पन्न कमावू शकता, पण प्रत्यक्षात मात्र भांडवलदारांच्या हातामध्ये सर्व प्रकारच्या सत्ता एकवटलेल्या असतात. यातनं होतं काय तर एलियनेशन नावाची गोष्ट निर्माण होते. लोकांना परात्मभाव असं त्याला मराठीमध्ये म्हणतात की आपण आहोत ते आपण नक्की आहोत की आपण वेगळेच कोणी आहोत, किंवा आपण जे आधी होतो ते आता आहोत का, किंवा आपल्यासारखं दुसरं कोणी असेल का, असे एकदम गंभीर प्रश्न लोकांना पडायला लागतात. कारण दे आर नॉट इन कंट्रोल ऑफ द फोर्सेस ड्रायव्हिंग देम इन टू अ गिव्हन जॉब. आपण जे काही काम करतोय ते आपण आवडीमुळे करतोय का कशामुळे करतोय हे समजेन असं होतं. याचं कारण काय तर समवन एल्स ओन्स द मीन्स ऑफ प्रोडक्शन विच आर ट्रीटेड लाईक प्रायव्हेट प्रॉपर्टी. कारण असं की मला खूप माझ्याकडे कौशल्य असेल काही गोष्टी करण्याचं, समजा वस्तू बनवण्याचं किंवा शिकवण्याचं किंवा आणखीन काही उत्पादन करण्याचं, पण ते उत्पादन करण्याची जी साधनं आहेत, मीन्स ऑफ प्रोडक्शन, ती सगळी कुणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे दे आर ट्रीटेड लाईक, मार्क्स म्हणतो
ती खरं तर नसतात, ती समाजाच्या उपयोगाची असतात. पण ती प्रायव्हेट प्रॉपर्टी कुणाच्या तरी मालकीची असल्यामुळे काय होतं, की माझ्या अंगामध्ये कितीही कला असली, मी एखादी गोष्ट उत्तम पद्धतीने उत्पादन करू शकत असले, तरी सुद्धा माझ्याकडे साधन नसल्यामुळे मी अ, पुढे काही प्रत्यक्ष उत्पादन करू शकत नाही आणि मग मला तो एलियनेशन, परात्मभावाचा अनुभव यायला लागतो. यामधनं मग अर्थातच उत्तर काय? या भांडवलशाही आणि कामगारांचा एकटेपणा, परात्मभाव याला. तर मार्क्स आणि एंगल्सनी सांगितलेलं उत्तर असं आहे, की समाजवाद हे त्याचं खरं म्हणजे उत्तर आहे, की ज्यामध्ये अर्थव्यवस्था ही प्लॅन्डही असेल, म्हणजे नियंत्रित असेल, काही एका ठराविक उद्दिष्टानुसार अर्थव्यवस्थेचं नियंत्रण होईल आणि ती विकेंद्रित असेल. सगळी सूत्र ही मोठ्या बड्या भांडवलदारांच्या हातामध्ये असण्यापेक्षा विकेंद्रित छोट्या-छोट्या किंवा वेगवेगळ्या केंद्रांमध्ये त्याचं विकेंद्रीकरण झालेलं असेल सत्तेचं आणि एकूणच उत्पादनाच्या साधनांचं, असं एक त्यांनी प्रारूप आपल्याला मांडलेलं दिसतं. आणि त्याबरोबर कॉमन प्रॉपर्टी वगैरे, काउन्सिल डेमोक्रेसी या सगळ्या गोष्टींचा ते उल्लेख करतात. यातून होईल काय? तर यातून जे एक समाज रचना निर्माण होईल, ती समाज रचना इतकी आदर्श असेल असं मार्क्स आणि एंगल्स म्हणतात, की ज्यामध्ये स्टेटलेसनेस, आपल्याला सगळेच जर चांगलं वागायला लागले तर स्टेटची गरजच नाही कुणाला रेग्युलेट करण्यासाठी. राज्य शासन जे दंड नीतीवरती अवलंबून असतं, की अमुक केलं नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, तमुक केलं नाही तर तुम्हाला फाईन पडेल, अमुक केलं नाही तर तुम्हाला आणखीन काहीतरी शिक्षा होईल, तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळणार नाही, वगैरे वगैरे. अशा शिक्षांच्या वर आधारलेली जी शासन प्रणाली असते, त्या शासन प्रणालीची गरजच राहणार नाही, कारण सगळेजण या समाजवादी रचनेमध्ये सेल्फ रेग्युलेटेड, स्वतःहूनच लोक शहाण्यासारखं वागायला लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यातनं काय होईल, की सगळे एकमेकांसारखेच होतील ना, की मी जर का हे डोक्यामध्ये ठेवलं, की भले माझ्या ताटामध्ये आज 4 भाकऱ्या आहेत, पण समोर पलीकडे माणूस आहे ज्याला खायला मिळत नाहीये आणि मला काही कोणी स्टेटनी सांगायची गरज नाहीये, पण तोही माझा भाऊच आहे, त्यामुळे माझ्या 4 2 भाकऱ्या मी त्याला दिल्या पाहिजेत. हे जेव्हा मला समजायला लागेल आणि मी तसं वागायला लागेन, तेव्हा समाज हा वर्गविहीन होण्याकडे वाटचाल त्याची सुरू होऊन वर्गविहीन समाज रचना निर्माण होईल. आणि ही वर्गविहीन समाज रचना कशाच्या पायावरती आधारलेली असेल? प्रॉपर्टी लेसनेस. कुणीच स्वतःची प्रॉपर्टी आहे असं मानणार नाही. सबय भूमी गोपालकी जसं म्हटलं गेलंय तसं हे सगळं जे आहे ते सगळ्यांचं आहे. त्यामुळे कुणीच असं मानायची गरज नाही, की हे घर माझं आहे, ही गाडी माझी आहे, ही जमीन माझी आहे, हे व्हॉटएव्हर वस्तू माझ्या आहेत. हे जे आहे ते सगळ्या समाजाचं आहे. अशा बंधुतेचा अनुभव जेव्हा निर्माण होईल, तेव्हा साम्यवादी समाज रचना निर्माण होईल असं मार्क्स आणि एंगल्सनी म्हणणं मांडलं. आता ही जी सगळी आपण 5-6 टप्पे समाज रचनेचे बघितले आणि ते मार्क्स आणि एंगल्सनी वर्णन करून सांगितलेत. आपल्याला अनेकदा मनामध्ये असं वाटतं, की हो, हे असं दिसतं खरं आपल्याला, की या समाज रचनेमध्ये अशा अशा गोष्टी आहेत. पण हे सगळं भारतीय इतिहासाच्या संदर्भामध्ये, इफ वी नीड टू अप्लाय दिस टू इंडियन हिस्ट्री, देन व्हॉट हॅपन्स. तर तेव्हा आपल्याला अर्बनायझेशन, विशेषतः भारतीय इतिहासामधल्या नागरीकरणाचा विचार करणं गरजेचं असतं. का? तर नागरीकरण आणि नगरांचा ऱ्हास हा एक असा टप्पा आहे, की ज्यामधनं सामंती व्यवस्था आणि त्यातूनच पुढे भांडवलशाहीचा विकास हे मार्क्सने सांगितलेलं आहे. त्यामुळे भांडवलशाहीचा विकास जर भारतीय इतिहासामध्ये आपल्याला कसा होत गेला हे समजून घ्यायचं असेल, तर हे भांडवल आलं कुठून? तर ते सामंतांच्याकडे असलेल्या वरकड उत्पन्नामधून. मग सामंतशाही कशी काय आली? तर अगोदर नगरांचा ऱ्हास झाला आणि मग त्यामधनं सामंतशाही निर्माण झाली. असा मार्क्सच्या प्रारूपाला भारतीय इतिहासात जर लागू करायचं झालं, तर मार्क्सनी जो विशिष्ट असा विकासक्रम, टप्पे सांगितलेले आहेत, ते टप्पे भारतीय इतिहासाला लागू करावे लागतात. त्यासाठी अर्बनायझेशन, भारतीय इतिहासामधलं नागरीकरण जे आहे, त्या नागरीकरणाचा अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचं ठरतं. इथपर्यंत लक्षात आलंय का?
हा उद्धव. हो मॅम. ओके, म्हणजे भारतीय हो मॅडम. हा हा ओके ओके. भारतीय समाजाच्या विकासक्रमाचे काही टप्पे आपण जर समजून घ्यायचे म्हटलं किंवा जर का त्यांचा विचार करायचा म्हटला तर मार्क्स आणि एंगल्स यांनी निर्माण केलेलं हे जे प्रारूप आहे, मॉडेल आहे, ते आपल्याला भारतीय इतिहासाच्या संदर्भात लावता येतंय. पण ते जसंच्या तसं लावायचं की नाही लावायचं यावरून खरे म्हणजे वादंग आपल्याला दिसतात. एक सेकंड, हा एक मिनिट भराचा प्लीज ब्रेक घेता. मला एक फोन आलाय आणि तो मला घेणं मस्ट आहे. हा सॉरी. बर, सो फार सो गुड. लक्षात आलंय का तात्पर्य? हे टप्पे लक्षात आले असं आता तुम्ही मला वाटतं म्हणालात. ओके ठीक. म्यूट नाही ना बघते मी. हा ओके. आता अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरण ही प्रक्रिया जी आपण आज उदाहरणार्थ 2021 मध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करायचा झाला तर ती कशी समजून घ्यायची, तर यासाठी एक युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र संघटनेने त्यांच्या जुनाच आहे, हा चांगला 10-11 वर्ष जुना चार्ट आहे, पण त्यांनी जो एक तक्ता आपल्यासाठी सादर केला होता तो इथे तुमच्या समोर मांडलाय की ज्यामध्ये हिरवी रेघ कशाची आहे? ही हिरवी रेघ कशाची आहे? रुरल, ग्रामीण समाजाची, म्हणजे जगाच्या रुरल पॉप्युलेशन. हा, रुरल पॉप्युलेशन, जगाच्या लोकसंख्येमधलं ग्रामीण लोकसंख्या ही म्हणजे 1950 साली किती होती? ही किती टक्के लोक जगामधले ग्रामीण समाजामध्ये राहत होते 50 साली? 70%. येस 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 70% लोक ग्रामीण समाजामध्ये राहत होते. 50 म्हणजे आपलं संविधान लागू झालं तेव्हा. आपल्याला तर माहितीच आहे, आपण सारखं इतिहासामध्ये वाचत असतो की भारत हा खेड्यांचा देश आहे वगैरे वगैरे. हा, आणि तेव्हाची अर्बन कंडिशन काय होती पहा बरं. अर्बन पॉप्युलेशन किती आहे तेव्हा 50 साली? अर्बन पॉप्युलेशन नागरी समाजामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण किती टक्के दिसतंय? 30%. राईट. 30% हे शहरांमध्ये राहतात आणि 70% लोक खेड्यांमध्ये राहतात. आणि हळूहळू हळूहळू 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90 वाढत 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 प्रेडिक्ट काय केलंय त्यांनी? 2050 पर्यंत काय होईल असं ते म्हणतात? 2050 पर्यंत एक्झॅक्टली उलट होईल. 70% लोक कुठं राहतील? नागरी समाजामध्ये. आणि साधारण 30% लोक राहतील कुठे? ग्रामीणमध्ये. ग्रामीणमध्ये, खेड्यांमध्ये.
हा. आणि 2005 ते 2010 ह्याच्यामध्ये कुठंतरी हो बरोबर, साधारण 2010-11च्या आसपास या लाईनी एकमेकांना क्रॉस होत आहेत, जिथे 50-50 दोन्हींचं प्रमाण झालेलं दिसतंय. म्हणजे आज जर आपण बघितलं 2020-2021 तर इथे साधारण दिसेल की आपली निम्म्याहून, म्हणजे जगाची, भारताची नव्हे एक्झॅक्टली, पण निम्म्याहून लोकसंख्या जगाची ही निम्म्याहून कमी लोकसंख्या आता खेड्यामध्ये राहते आणि जगभरामध्ये नागरी समाजांचं, नगरांमध्ये शहरांमध्ये राहणारे लोकसंख्येचं प्रमाण हे वाढत चाललेलं दिसतंय. आणि हा ट्रेंड असाच 50 सालापर्यंत तरी चालेल असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे नागरी लोकसंख्या ही वाढत जाणार हे निश्चित आहे. आता इथे मी पीपीटी मधल्या काही स्लाइड्स स्किप करणार आहे क्विकली, कारण की याचा खूप डायरेक्ट आपल्या अर्बनायझेशन बद्दलच्या वादंगाशी संबंध येत नाही, पण नगर म्हणजे काय आणि नागरीकरण म्हणजे काय याबद्दलची थोडी इथे चर्चा आहे. ती तुम्ही नंतर पीपीटी म्हणजे पीडीएफ तर मी ऑलरेडी ग्रुपवर शेअर केलेलंच आहे, त्यामधनं तुम्ही वाचू शकता. पण नगर म्हणजे काय आणि त्या संदर्भामध्ये रिलेटिव्हली डेन्स सेटलमेंट सो दॅट सिटी रेसिडेंट्स कॅनॉट ग्रो देअर ओन फूड. मुळात नागरी समाज म्हणजे काय, जिथे तुम्हाला तुमचं अन्न हे स्वतः प्रोड्यूस करणं शक्य नसतं, इतकी लोकसंख्येची घनता जास्ती असते. त्यामुळे त्याला अशा प्रदेशाला साधारणतः नागरी समाज असं म्हणतात. आणि अर्थातच ज्यांना आपलं अन्न स्वतः प्रोड्यूस करणं शक्य नाही ते कुणावरती अवलंबून असतात, हिंटरलँड्स. म्हणजे आजूबाजूचा जो प्रदेश आहे शेतीचा, तो प्रदेश तुम्हाला अन्नाचा पुरवठा करणार आणि त्याच्यावरती नगर ही कायम अवलंबून असतात. ह्या नगरांचा इतिहास हा नेहमी किंवा नगरांचा विकासक्रम, नगरांच्या बद्दलचा एक अभ्यास हा अनेक प्रकारच्या समाज विज्ञान करणाऱ्या लोकांच्या आवडीचा विषय राहिलेला आहे. जसं मॅक्स वेबर, जो 1921 साली त्यांनी द सिटी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचा खूप प्रभाव राहिला आहे एकूणच जगभरामधल्या नागरी समाजशास्त्राचंही. आजकाल नव्हे, पूर्वीच नागरी समाजशास्त्र ही तर एक खास ज्ञानशाखा आहे. तर अनेक ठिकाणी आपल्याला हा समाज विचार, नागरी समाजाचा विचार, नुसता समाज विचार नव्हे, नागरी समाजाचा विचार करताना समाज वैज्ञानिक त्याच्यामध्ये घडलेले दिसतात. मॅक्स वेबरनी त्यामध्ये काही विशिष्ट फीचर्स सांगितलेले आहेत, काही विशिष्ट अशा लक्षणांचा त्यांनी विचार केलाय. ही लक्षणं असतील म्हणजे त्या समाजाला नगर किंवा शहर म्हणावं असं तो सांगतो, की ज्यामध्ये फॉर्टिफिकेशन आहे. त्या नगराला साधारणतः बाहेरून कोट असतो, मार्केट असतं तिथे, बाजार, कोर्ट ऑफ इट्स ओन, त्याची एक स्वतःची अशी न्याय प्रणाली असते, आणि ऍटलिस्ट पार्शली ऑटोनॉमस लॉ, ऍटलिस्ट काही प्रमाणामध्ये तरी तिथले स्वतःचे कायदे असतात. तिथे एक राजकीय असा समाज असतो, जसं आपलं महानगरपालिका असते किंवा असं. ऍटलिस्ट पार्शल ऑटोनॉमी, थोडी बहुत स्वायत्तता असते मोठ्या राजसत्तेपेक्षा. आणि ऑटोसेफॅली म्हणजे स्वयंनिर्णयाची, सेफॅली म्हणजे डोकं, स्वतःचं डोकं वापरण्याची क्षमता आणि शक्यता ही नागरी समाजाकडे असते, असं मॅक्स वेबरनी केलेल्या लक्षणांमध्ये लिहिलंय. आता या सगळ्याबद्दल खूप चर्चा नाही करणार, याचं कारण असं की ही सगळीच्या सगळी तशी लागू पडतातच असंही नाही, किंवा या पलीकडेही जाऊन अनेक अर्बन कम्युनिटीला लक्षणं असू शकतात. फक्त आपल्या दृष्टीने महत्वाचं काय की 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच नगरांबद्दलचं हे सिद्धांतीकरण, थिअरायझेशन सुरू असलेलं आपल्याला दिसतं. लुईस वर्थ नावाचा पण समाजशास्त्रज्ञ होता, ज्याने अर्बॅनिझम ॲज अ वे ऑफ लाईफ नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामध्ये तो सिटी, नगर, शहर म्हणजे नक्की काय याची एक डेफिनेशन, व्याख्या करताना दिसतो. रिलेटिव्हली लार्ज, डेन्स अँड परमनंट सेटलमेंट ऑफ सोशॉलॉजिकली हेट्रोजेनस इंडिव्हिज्युअल्स. व्यक्ती राहतात नगरामध्ये, कशा? हेट्रोजेनस, कोण कुठून आलंय, मी मराठी भाषिक आहे, माझ्या शेजारचे कदाचित तेलुगू भाषिक असतील, आणखीन पलीकडचे कोणी धर्माने वेगळे असतील माझ्यापेक्षा. अशा अनेक पद्धतीची जगण्याच्या काय म्हणूया आपण
जगण्याच्या पद्धती ज्यांच्या अगदी विविध आहेत, त्याच्यात वैविध्य आहे, असे लोक जेव्हा एकत्रित राहत असतात डेन्स आणि लार्ज अशा सेटलमेंटमध्ये, दाटीवाटीने आणि मोठ्या अशा वस्तीमध्ये जेव्हा राहतात, तेव्हा त्याला नगर किंवा शहर असं म्हणावं, असं लुईस वर्थ त्याची व्याख्या करतो. म्हणजे साईज, डेन्सिटी आणि वैविध्य या 3 गोष्टी लुईस वर्थ आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत असं. नंतर गॉर्डन शिल्ड नावाचा समाज वैज्ञानिक होता, ज्याने अर्बन रेव्होल्युशन नावाचं पुस्तक 1950 साली लिहिलं, ज्यामध्ये तो म्हणतोय की इकॉनॉमिक स्ट्रक्चर, प्रोग्रेसिव्ह चेंज इन द इकॉनॉमिक स्ट्रक्चर अँड सोशल ऑर्गनायझेशन ऑफ कम्युनिटीज, या समाजांची जी एक सामाजिक वीण असते आणि त्यांचा जो एक आर्थिक असा ढाचा असतो, यामध्ये प्रोग्रेसिव्ह चेंज हळूहळू हळूहळू असे बदल होत गेले की एकदम ड्रास्टिक इन्क्रीज झाला. कशामध्ये? लोकसंख्येमध्ये. म्हणजे मगाशी जे आपण म्हटलं की वरकड ज्यांच्याकडे उत्पन्न होतं, भांडवल साठत गेलं आणि त्यामध्ये शिवाय अन्नाची सुनिश्चितता होती, यामधनं लोकसंख्या वाढत गेली. फ्युडलिझम, सामंतशाहीच्या काळाच्या शेवटी तसं हा गॉर्डन शिल्ड म्हणतोय की अर्बन रेव्होल्युशन म्हणजे नागरी एक प्रकारची क्रांती झालेली दिसते, की ज्या ज्या लोकांना असं काय म्हणूया प्रोग्रेसिव्ह, ज्या ज्या समाजामध्ये हळूहळू सामाजिक आणि आर्थिक संरचनांमध्ये असे बदल होत गेले, फायदेशीर असे बदल, त्या समाजांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला लोकसंख्या वाढलेली दिसते आणि यामधून घडलेल्या क्रांतिकारी बदलांना तो अर्बन रेव्होल्युशन असं म्हणतो, नागरी क्रांती झाली असं म्हणतो. आणि हे अर्थातच फक्त काय 20व्या शतकाबद्दल नाही बोलत येतो, जरी तो 20व्या शतकात लिहित असला तरी तो आधीच्याही काळाबद्दल बोलतोय. अनेक प्रकारची अर्बन रेव्होल्युशन्स वेगवेगळ्या कालखंडांमध्ये होऊन गेली असं आपल्याला गॉर्डन शिल्ड सांगतो. कसं काय तो म्हणतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की खरं तर दाटीवाटीने राहतायत म्हणजे इथे काही लोकसंख्या वाढली नाही पाहिजे, लोकांना कदाचित संसाधनांवरती ताण येत असेल, पाणी मिळत नाही, अन्न मिळत नाही. पण गॉर्डन शिल्ड त्याचं एक्सप्लेनेशन देतो की डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन ही कशावरती अवलंबून असते. एखाद्या ठिकाणी लोकसंख्या ही जी भरभर वाढत जाते आणि अतिशय घनदाट अशी दाटीवाटीने लोक राहायला लागतात, हे कशावरती ठरतं, कशामुळे ते प्रभावित होत असतं. एक म्हणजे डिटर्मिन्ड बाय द फूड सप्लाय, त्यांना सातत्याने अन्न पुरवठा होत असतो. म्हणजे भले पैसा जास्ती मोजावा लागत असेल, पण शहरामध्ये अन्न हे निश्चितपणे उपलब्ध असतं. कसं काय? दिस फूड सप्लाय इज इन टर्न लिमिटेड बाय नॅचरल रिसोर्सेस, टेक्निक्स ऑफ एक्सप्लॉयटेशन अँड मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड फूड प्रेझर्वेशन अवेलेबल. 4 गोष्टींवरती हा फूड सप्लाय अवलंबून असतो. एक म्हणजे नॅचरल रिसोर्सेस, पीकच नाही आलं तर कुठून शहरापर्यंत ते आपल्याला गहू तांदूळ पोचणार आहेत, त्यामुळे पीक येणं आवश्यक आहे. टेक्निक्स फॉर देअर एक्सप्लॉयटेशन, आलेलं जे पीक आहे ते चांगल्या पद्धतीने त्याची काढणी आणि त्याची काय म्हणूया पॅकेजिंग आणि पोचवणं हे झालं पाहिजे. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, अर्थातच ते पीक शहरांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि फूड प्रेझर्वेशन. आता जेव्हा आपण आमच्या आजच्या जगण्याचा विचार करतो, तेव्हा आपल्याला सगळं हे दिसतं की अन्न सुरक्षा, गोदाम, ते महामंडळ, त्याच्यामध्ये अन्न सगळं व्यवस्थित ते साठवून ठेवतात. पण हे जरी आपण आजच्या आधुनिक नागरी जीवन प्रणालीशी आपल्याला ह्या गोष्टी संबंधित वाटत असतील, तरी आज आपण जितकी तांत्रिक प्रगती करून तशी वेगवेगळी साधनं वापरतो, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने का होईना, पण फूड सप्लाय, शहरांना होणारा अन्न पुरवठा, रसद ज्याला म्हणतो मध्ययुगीन संदर्भामध्ये, तो निश्चितपणे होत राहिल्याची काळजी वेळोवेळी राज्यकर्त्यांनी आणि शहरांमधल्या लोकांनी त्यांच्या पैशाने, भांडवलाने किंवा पैशाच्या जोरावरती त्यांनी घेतलेली दिसते. त्यामुळे नगरं ही त्यांच्या लोकसंख्येला पुरेसा पडेल असा अन्न पुरवठा निश्चितपणे करू शकतात, म्हणूनच ती नगरं असतात. जेव्हा ते होत नाही तेव्हा ती नगरं ओसाड पडत जातात. अर्थात तुम्हाला इथे मोहेंजोदडो मधली ग्रेनरी, म्हणजे त्या संस्कृतीमध्ये सापडलेलं जे धान्याचं कोठार आहे हरप्पा संस्कृतीमधलं, ते आठवू शकता तुम्ही की
हे कोठार म्हणजे सुद्धा एका अर्थाने फूड सप्लाय नगरामधल्या लोकांना सातत्याने होत राहील याची निश्चिती करणारं, याची गॅरंटी देणारं असं साधनच आहे. तिथे भले तुम्ही मोठी गोडाऊन सारखी आजकाल जसं आपण सफरचंद आणि फळं सगळी थंड शीतगृहांमध्ये ठेवतो वगैरे तसल्या गोष्टी नसतीलही, परंतु आवश्यक गरजेचा फूड सप्लाय चालू राहील याची निश्चिती ही नेहमीच नागरी प्रशासन करत असतं, नाहीतर ती नगरं ओस पडतील अन्नाअभाव. शिल्डनी साधारणतः 10 लक्षणं सांगितली की अर्बन आणि रुरल ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे नागरी समाज आणि ग्रामीण समाज ह्याच्यामध्ये. तर ही लक्षणांची मी इथे चर्चा करणार नाही, ती आहेत, तुम्ही नंतर सावकाशीने वाचू शकता. परंतु त्याच्यामध्ये मॉन्युमेंटल बिल्डिंग्स असतात, नॉन फूड प्रोड्युसिंग क्लासेस, अन्न निर्माण न करणारे लोक असतात. शहरांचा अर्थातच लोकसंख्येची म्हणजे लोकसंख्या तिथली जास्त असते, घनदाट अशी लोकसंख्या तिथे असते. त्यामध्ये कामांचं स्पेशलायझेशन झालेलं असतं की कोण कसलं काम करणार, कोण कसलं काम करणार हे निश्चित ठरलेलं असतं. जे कोणी तिथले रुलिंग लोक असतात, नगरसेवक असतील किंवा त्या शहरांचे श्रेष्ठी असतील किंवा कोतवाल असतील, त्यांच्याकडे एक प्लॅन असतो, ते काहीतरी ऑर्गनाईज करतात जेणेकरून लोकांना अन्न पाणी या गोष्टी सातत्याने त्यांचा पुरवठा चालू राहील. आणि अर्थात म्हणून तिथे सिस्टीम्स ऑफ रेकॉर्डिंग, किती धान्याच्या गोण्या आल्या, किती गोण्या आपण खर्च केल्या, आता किती राहिल्या, असल्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवण्यासाठी म्हणून अर्थातच नागरीकरण झालं की तिथे लोकांना रायटिंग येतंय असं हे समाज वैज्ञानिक गृहीत धरत असतात की एवढं मोठं नगरांचं प्लॅनिंग करणं हे लिहिण्याशिवाय शक्य नाही, नुसतं डोक्यामध्ये ठेवून गोष्टी शक्य नाही. आणि लिहिण्याच्या सोबतीनेच येणाऱ्या या जॉमेट्री आणि ॲस्ट्रॉलॉजी, भूमिती, कारण तुम्हाला घरांची बांधकामं करायची असतील, रस्त्यांचं प्लॅनिंग करायचं असेल तर भूमितीचं ज्ञान पाहिजे आणि ॲस्ट्रॉलॉजी. येस येस Aishan. Yeah, you've come. Yeah, sorry to intervene, ma'am. I just Not wanted. at all. Not Yes, at all. ma'am. I just. You've come. Okay. Yes. अजून कोण लक्ष आलाय का? उत्कर्ष आहे. हा गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. ओके, हा ठीक आहे. लेट मी जस्ट फिनिश विथ दिस अँड देन आय विल स्विच टू इंग्लिश. Yes, ma'am. ओके. तर शहरांचं प्लॅनिंग करताना भौमितिक ज्ञान असणं अपेक्षित आहे आणि तारेचंद्र ॲस्ट्रॉलॉजी एकूणातच म्हणजे शास्त्राचंही थोडं बहुत ज्ञान असणं गरजेचं आहे. ही सगळी लक्षणं कोण सांगतंय आपल्याला? गॉर्डन शिल्ड सांगतोय. हे तुमच्या आय होप लक्षामध्ये आलं असेल की शहरं आणि ग्रामीण प्रदेश यांच्यामध्ये काय फरक आहे किंवा शहरांची वैशिष्ट्य काय आहेत हे तो सांगतोय आपल्याला. सिक्युरिटी असते, ट्रेड असतो, या सगळ्या गोष्टी गॉर्डन शिल्डने आपल्याला सांगितलं. 50च्या दशकामध्ये शिल्डचं पुस्तक आलं आणि त्याच्यानंतर म्हणजे शिल्ड हा जास्ती करून आर्थिक स्वरूपामधला शहरांचा अभ्यास करतोय. परंतु हे रेडफिल्ड आणि सिंजर हे दोघं जण आहेत जे कल्चरल रोल ऑफ सिटीज म्हणजे नागरी समाजांचा सांस्कृतिक भूमिका काय असते, सांस्कृतिक योगदान काय असतं. जसं आपण म्हणलं की नगरांमध्ये अन्न सुरक्षेसाठी लिखापडीची चांगली प्रगती झालेली दिसते कारण त्यांना गरज होती. तसं लेखन संस्कृतीसाठी नागरीकरण हे जसं आवश्यक ठरतंय तसं आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये नगरांचा सांस्कृतिक काही महत्वपूर्ण असा त्यांचं योगदान असतं. तर याचा विचार या रेडफिल्ड आणि सिंजर या दोघांनी केलेला आपल्याला दिसतो, ज्यामध्ये ते म्हणतात की नगरं ही फॉर्मेशन, मेंटेनन्स, स्प्रेड, डिक्लाइन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिव्हिलायझेशन, संस्कृतीच्या सर्व टप्प्यांमध्ये संस्कृतीचे जे वेगवेगळे आविष्कार असतात त्यामध्ये शहरं ही महत्वाची भूमिका अदा करताना दिसतात. संस्कृतीची निर्मिती होणं, संस्कृती आहे ती तशी पुढे चालू राहणं, तिचा प्रसार प्रचार होणं, तिचा ऱ्हास होणं किंवा कधी कधी किंवा म्हणायचं कारण नाही आणि तिच्यामध्ये होणारे बदल, ट्रान्सफॉर्मेशन, या सगळ्यांमध्ये नगरं महत्वाची भूमिका अदा करतात असं ह्या सिंजर आणि रेडफिल्ड दोघांनी सांगितलेलं आहे.
का तर नगरांमध्ये आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक स्वरूपाच्या घडामोडी घडत असतात आणि त्यामुळे नगर ही संस्कृतींवरती प्रभाव टाकत असतात. आता इथे सिंजर आणि रेडफिल्ड यांनी एक द्वंद्व किंवा द्वैत आपल्या पुढे उभं केलेलं आहे. ते म्हणतात की काही शहरं कशी असतात की जी जुन्या प्रथा परंपरांना पुढे चालवणारी असतात आणि दुसरी काही असतात जी एकदम नवनवोन्मेषशाली विचार करणारी शहरं असतात. त्यांना ते ऑर्थोजेनेटिक आणि हेट्रोजेनेटिक असा एक त्यांच्यामधलं क्लासिफिकेशन असं त्यांच्यामध्ये विभाजन ते करतात मिल्टन आणि सिंजर. ऑर्थोजेनेटिक म्हणजे जुन्या पुराणमतवादी म्हणूयात फार तर फार, आणि हेट्रोजेनेटिक म्हणजे नवनवोन्मेषशाली किंवा काय म्हणूया नवीन जीवन पद्धतीचा अंगीकार करणारी शहरं असं. आता हे वर्गीकरण खरं म्हणजे तितकंसं योग्य नाही हे आपल्याला पुढच्या स्लाइड्सवरनं लक्षामध्ये येईल. पण त्याची काही इथे उदाहरणं पण दिलेत रामानुजन वगैरेने. पण इथे ही तुम्हाला स्लाइड दाखवली की लक्षात येईल की दोन्ही चित्र कुठल्या शहरामधली आहेत सांगा बरं. बॉम्बे मॅम. येस. मुंबईतली आहेत ना दोन्ही चित्र. हा मुंबईमधला सुप्रसिद्ध मासळी बाजार, वरळी कोळीवाड्यामधला, आणि दुसरा आहे तो साधारण तिथेच असलेला बँड्रा वर्ली सी लिंक रोड, समुद्रावरती बांधला गेलेला मोठा अत्यंत आधुनिक बांधकाम शास्त्रामधला आश्चर्य मानला गेलेला असा मोठा पूल. आता मग ही मुंबईसारखं शहर की जिथे हे अत्यंत पारंपरिक प्राथमिक उत्पादनावरती आधारले, जायचं समुद्रामध्ये मासे पकडायचे, आणायचे आणि ते अत्यंत पारंपरिक पद्धतीने विकायचे. त्या बायका संपूर्ण त्या मार्केटच्या कंट्रोलमध्ये आहेत. आगरी आणि कोळी समाजामधल्या स्त्रिया त्या मार्केटच्या करत्या धरत्या असतात. अत्यंत कॉन्फिडन्सनी आणि खमकेपणाने त्या बायका ते सगळं मार्केट हँडल करतात. तुम्हाला चित्रामध्येही दिसेल. आणि हे सगळं पारंपरिक आहे. नव्याने काही बचत गट केलेत त्यांचे आणि त्यांना प्रशिक्षण दिलंय, सबलीकरण केलंय असं काही नाही. त्या मुळातच अत्यंत सबल असणाऱ्या अशा स्त्रिया आहेत. तर मग हे पुराणमतवादी शहर म्हणणार का हे हेट्रोजेनेटिक नवमतवादी शहर म्हणणार तुम्ही मुंबईला? काय म्हणाल सांगा बरं. हे पण चित्र मुंबईचं आणि हे पण चित्र मुंबईचं, मग काय म्हणणार? ते बघून भूक लागली काय? मॅम कॉम्पोजिट सिटी. हो हो, कंपोजिट. दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि एकमेकात मिसळून गेलेल्या असतात, अशी एक व्यामिश्र अशी संस्कृती नक्कीच आपल्याला नुसत्या मुंबईतच नव्हे सर्वच ठिकाणी आपल्याला दिसते. कुठल्याही शहरामध्ये तुम्ही पाहिलं तर तिथे पारंपरिक आणि आधुनिक असे दोन्हीही त्याच्यामध्ये प्रवाह एकमेकात बेमालूमपणे मिसळून गेलेले दिसतात. त्यामुळे जरी या मिल्टन आणि सिंजरनी ऑर्थोजेनेटिक, हेट्रोजेनेटिक अशी शहरांची वर्गीकरण केली असतील आणि त्यावरनं कोणी म्हणत असेल की समजा मदुराई सारखं शहर किंवा काशी सारखं शहर हे म्हणजे वाराणसी सारखं ही ऑर्थोजेनेटिक आहेत आणि मुंबई सारखी शहर ही हेट्रोजेनेटिक आहेत, तरी ते तितकंसं खरं नाही. कारण की प्रत्येकच शहरामध्ये आपल्याला दोन्ही प्रकारच्या संस्कृती सुखेनैव एकत्र नांदताना दिसतात. इथे आपण मराठीचा आजच्या लेक्चरचा भाग थांबवूयात. मला किती वाजले सांगतं का कोणतरी? मॅम 11:57. हा, म्हणजे 12 वाजले ना. हा ठीक आहे. हा, इथे मी मराठी लेक्चर थांबवते आणि उद्याला आपण बोलू. उद्या आहे ना तुमचा तास माझ्यासोबत? 16 तारीख. नाही, उद्या मला यशोदाचं लेक्चर आहे. उद्या मी हे रेकॉर्ड करून टाकते तुम्हाला होपफुली. नाहीतर मग पण तुमची परीक्षा कधी सुरू होते फायनल? टाइम टेबल टाकलाय ना मी 19 मॅम. तुमच्या ग्रुपवर टाकलंय ना फायनल परीक्षेचं टाइम टेबल? हो मॅम, 19 तारखेपासून सुरू.
19ला तुमची ऍक्च्युअल फायनल परीक्षा आहे. हो हे मॅम. आपलं शेवटचं युनिट आहे. फार पोटात गोळा उठायला नको आपल्याला, पण तरी आणि आज तारीख किती आहे? 15. ठीक आहे, मी आजच मग थोडं रेकॉर्डिंग करते, आणखीन पुढचा हा अर्बन आणि फ्युडलचा हे टाकते, म्हणजे ते युनिट संपून जाईल तुमचं. ठीक आहे. परीक्षेविषयक काही शंका आहेत का? मराठी मीडियम, मूडलच्या अडचणी? असतील तर मला वैयक्तिक लिहिलं तरी चालेल. काही कोणाच्या मूडल बिडलच्या अडचणी असतील तर वेळेवारी करून घ्या, कारण नाहीतर मग ते परत पेपर तुम्हाला अपलोड करायला त्रास होणार. ओके, इथे मराठी मीडियमचं लेक्चर थांबवते आणि इंग्लिश मध्ये परत जाते. ओके, राईट. आहेत का मंडळी इंग्लिश मीडियमची? निमिषा Yes, ma'am. आणि उत्कर्ष. ऐशानी probably has, नाही, she is also here. Okay, okay, good. Anushri is here. Okay, right. So this is the last unit that we will be tackling with. Unit number 4 and 6 have been ably taken care of by you guys in your presentations. Still, if you want something, I'll also speak about it, but technically this unit number 5 is the only remaining unit that we'll be discussing in this lecture, and maybe one more which I will upload. This unit is about feudalism and urban decay, two things. Urban decay and feudalism are intrinsically related with each other, in the sense that these form chronological stages in the evolution of human societies according to the Marxian theory, which we have of course discussed in the last semester, when probably we were studying, not last semester, last year, when we were studying modern theories of history or some such thing probably. But just to give you a quick reminder of the stages, we all are aware that Marx and Engels have put forth these stages of this theorization about stages of human social evolution, wherein they speak of the tribal form, then the primitive communism, then feudalism, then capitalism and socialism and communism eventually, which leads to society which is almost like a utopia. These stages I am not going into great details, because you can see them and you can remember, I hope, them from the last year's discussion. Suffice it to say here that Marxist theory tries to understand human civilizational history or stages of human social evolution with the help of these stages, wherein they think they propose that the society begins to evolve right from the tribal form, and eventually it is destined to reach the level wherein communism will be achieved. Also, there, of course, there is a bit of a lot of determinism, or a lot of teleological, if you like, predictive kind of discussion which goes on with the help of Marxist theorization. But also one notices that there are striking applications, striking similarities between what Marx has described, Engels has described, and what one observes in any human civilization. So it's not a theory which is to be taken lightly, or it's not a theory which is to be discarded as a, one of the many grand theories of human social evolution. It is definitely a very scientific theory. Only thing is that we need not look at it from
a deterministic kind of a point of view. We need not think, or we need not assume that it can be applied verbatim as far as Indian history is concerned. Primarily because Indian society has certain unique features, including patriarchy, including the caste system, including the regional and linguistic variations, and just by being a humongous landmass full of a great deal of a very big and densely populated, I mean, lots of people in here. So the question is whether we can apply Marxian theory to the stages of social evolution as seen in Indian history. And this is something that has given rise to the debate, which is called as the debate around urban decay and the debate around feudalism. Urban decay essentially, I mean, as the name denotes, it speaks about the decay of cities across the South Asian subcontinent, and one end of the spectrum, which includes the various shades of argument about urban decay. The one end of the spectrum tries to apply the idea that urban decay is something that has happened as far as India in between the 4th and the 8th centuries of Common Era is concerned. So in these early centuries of the Common Era, what happened was whatever was happening in India can be described as urban decay. And the proponents of this idea also, obviously, I mean, the next logical step is that because there was urban decay and because there was large scale migration or shift towards rural societies, one witnesses the rise of what is called as feudalism, feudal society in India. So if somebody wants to prove that India had feudalism starting from around 7th, 8th centuries AD or CE, then one has to prove that this was preceded by urban decay. Because we know that during the Mauryan Empire and the Gupta Empire, we know even before that, the Mahajanapadas and all of that, India has had a lot of cities, not big cities like Bombay today or Bangalore, but India has had its share of urban societies throughout its history. And if we want to explain feudalization of Indian society, then it needs to be shown that there was urban decay in Indian history. This is something which has compelled certain historians to show that there was, show in the sense to claim that there was urban decay in Indian history between the 4th and the 8th centuries of the Common Era. This is one end of the spectrum. That is, people claim that there was urban decay, which led to feudalization of Indian society. One end of the spectrum. The other end of the spectrum, wherein the other end of the spectrum is that there are historians, there are social scientists who say that we need not look at Indian history from the lens provided by Marxian theory alone. We need to take a number of factors into account when we are trying to understand social evolution in societal evolution in Indian history, and hence verbatim application of Marxian theory is not required in Indian history. That is the other end of the spectrum. So the debate as far as Indian historiography around urban decay and feudalism is concerned, the two spectrums are fighting or arguing with each other about whether Marxian theory can be applied lock, stock and barrel to Indian history. That is the bone of contention. Can Marxian theory be applied in toto for understanding Indian history? Okay, skipping over a number of slides that I have already discussed in the Marathi lecture. You can take a look at them from the PDF file that I have provided you. I'll just go ahead, skip over and go ahead to the main debate.
But before that, of course, yeah, here, speaking about urbanization, there are these various definitions and characteristic features of any urban society as given by various social scientists in the 1920s, 30s, 50s, so on and so forth. Okay, in Marathi, I discussed at some length this work by Redfield and Singer, which speaks about the cultural role of cities. What is the role as far as the urban cultures are concerned? What is the role that they play, the cities play, in formulation or shaping up of a culture of any given society? Here, Redfield and Singer have offered a distinction between what they call orthogenetic and heterogenetic cities, that is, cities which are kind of old-minded and cities which are adaptable, ready to change according to the state of the art kind of things. But I stopped the Marathi presentation here saying that in a city like Bombay, you will find both features existing at the same time. You can see a fish market which is completely dominated by the traditional specific caste, specific gender persons who are involved in certain economic activities since times immemorial. And you will also find new architectural wonders such as this Sea Link Road, which is a very adaptable thing to do, trying to connect two land masses using new technologies and so on and so forth. So point being that Milton and Singer, Redfield and Singer, they may have spoken about the distinction between orthogenetic and heterogenetic cities, but we need not take it very, literally, and we need to understand that any given society, any given urban society always incorporates both the features, traditional features, as well as the features of novelty, features of modern technology, so on and so forth, in its way of life. Moving on from there, let's speak about the actual processes of urbanization as witnessed in Indian history. It is believed that there have been these three waves of urbanization in India. One, obviously, the Harappan civilization, which is full of, dotted with a number of cities all along the north and western parts of the South Asian subcontinent. Then we see urbanization in the Mauryan period, and then we see urbanization in the medieval period. These waves of urbanization in India are traditionally believed. I mean, one need not subscribe to this understanding also, but just mentioning that this is what is said as far as urbanization in India is concerned. The traditional descriptions from Buddhist texts especially are quite interesting in the sense that they describe cities in very vivid terms. Again, I will not dwell on these slides, but skip over and go ahead. You can read these at length from the PPT. This is from the Mahaparinibbana Sukta, wherein Ananda, one of the closest disciples of Gautam Buddha, speaks about great cities such as Champa, Rajgir, Shravasti, Saket, Kosambi, Varanasi. So when Ananda is speaking with Buddha and the text is being constructed around after the Mahaparinirvana of Buddha, so assuming it being constructed in the 5th or the 4th centuries before Common Era, we know that these compilers of texts were aware of such great cities. So urbanization has been a part and parcel of the Indian psyche. It is quite deeply ingrained in the minds of the people that there are cities and these cities are full of wealthy people, so on and so forth. Yeah, Kushavati also. But
R.S. Sharma, one of the foremost historians of India, he wrote a book in 1987, which is named as Urban Decay in India, Centuries 300 to Century 1000. So he's speaking about a process of urban decay, which he claims to have happened in India between these centuries, between the 3rd and the 10th century. So the person who is initiating the debate is R.S. Sharma, who is speaking about a process of urban decay happening in India between the 3rd and the 10th centuries. What is he speaking about? He's saying that archaeologists have not been particularly interested in urban growth and decline and have devoted their attention to palaces and stuff. But Sharma points out that these criteria relate to Iron Age settlements and not necessarily to the later medieval ones. And he's speaking about population density, agrarian surpluses, so on and so forth. He's saying that concentration of crafts and evidence of a money-based exchange are the essential factors when one is looking out for when one is looking out for an urban settlement. So how does one define if a settlement, which is essentially studied from the remains of an archaeological excavation, how do you classify an excavation site as urban or rural? Sharma says that this site can be classified as urban if we find there is concentration of crafts and if we find that there is evidence of a money-based exchange and not barter. Only then we will say that this particular site was a part of a city. We will not speak about buildings, we will not speak about population density or agrarian surpluses, Sharma says. He says that we have to find concentration of crafts and we also have to find evidence of money-based exchange. So once he has marked these two criteria as essential for classifying a city, classifying a site as an urban site, how does he progress? He is speaking about the quality of the material life, nature of the occupation, so on and so forth. So he's saying that if in an excavated urban site, indications of craftsmanship and trade, they are disappearing, then urban decay is taking place. So when one approaches the excavation site of any specific place and one sees that there is disappearance of, there is dissipation of, or there is very little concentration of craftsmanship, trade, things that are hoarded at one place for being sent out for sale, things such as go downs and factories of maybe beads or some such thing, then he says that urban decay seems to be taking place. Now he comes to the meaty part of his argument and says that beginning of the period of AD 300 marks the shift from an extensive urban commercial society to a largely agrarian feudal society due to the decline in trade with Southeast Asia and with the Roman Empire. So he's basically speaking about international from today's perspective, trade with far off places, and this trade getting declined. He's saying around 300 AD, we find that this trade is declining, as a result of which the urban commercial society seems to be transforming into a largely agrarian feudal society. This is the crux of his argument. R.S. Sharma's argument that around 300 AD, we find there is urban decline happening because trade is declining. This, of course, he corroborates with the political aspect of history, saying that demise of the Gupta Empire in the 6th century, this is also, according to Sharma, a result of the decline in Byzantine trade. He says, Sharma says,
As urban centers lost revenue and began to be deserted, merchants assumed land management roles. So all these people who were Nagar cities and Shreshtis and living in the cities and being involved actively in trade activities, what did these people do? They already had skills. They knew how to read, how to write, how to keep records. So Sharma says that these merchants, as the urban centers lost their glory of riches, money, revenue, all these things, they began to be deserted. What did the merchants do? They assumed roles of land management. Craft guilds were gradually restructured into jatis, and urban dwellers resettled in villages. Villages in turn came under the power of ruling landowners to be granted or donated to various officials or institutions. Sharma is trying to describe a transformation of the Indian subcontinent around AD 300, wherein he is describing that people have shifted from one place to another. They have changed their lifestyles, they have changed their roles, and they are using their old skills to fit in and not, not to fit in and to survive basically the new way of life. And this is what Sharma is proposing. He's saying merchants have changed roles, they now are managing land. The crafts guilds, which were a part of, very much a part of the urban cultures of India, he's saying these are getting restructured into jatis, and people who were living in the cities, they are now becoming villagers around 300 AD. And the villages in turn came under the power of ruling landowners to be granted or donated. So landowners who are, who have come from the cities, they get all these big chunks of land, and villages become controlled by these landowners. That's what is Sharma's theory. As to the archaeological evidence, he says that there is a dearth of coins. Not many coins can be found around 300 AD onwards, he says, especially gold coins and artifacts in Gupta and post-Gupta sites. He's also speaking about towns shifting from production to consumption centers. So an urban settlement wherein perhaps things are, beads or trading goods for sale, they were getting produced earlier. He's saying that these are now becoming consumption centers supported by the produce of granted villages which have been given in land grants. So this is the beginning, the first phase of feudalism, according to R.S. Sharma. A tribute and grant economy replaced a monetary system. So instead of paying each other through coins, with the help of coins or with the help of currency, people are saying that, okay, you provide me with this such and such service, you provide me with such and such amounts of food, and in return, I will give you some kind of a tribute. When my crop gets ready, then I will give you a small portion of it, or I will give you a land grant or some such thing. So he's saying the population now were servants of the ruler or grant holder in times of war as well as of peace. And these people, the population of this feudal system, become their lives become inextricably tied to the land. He's speaking basically about feudalization of Indian subcontinent. Why this decline of urban centers? According to Sharma, this decline of urban centers is because there is decline in long distance trade. He is also saying that because of the prosperous trade relations, towns had earlier grown and thrived on both sides, that is NWFP and Central Asia. And now he says that the urban centers which grew prosperous during the due to the flourishing trade relations in the olden days, they declined after the fall of the Kushanas. So he is speaking about the political reasons. He is also speaking about the economic reasons and saying that these reasons are
the real culprits as to why there is urban decay happening in mainland India. Okay. Roman Empire in Central Asia stopped the supply of gold, and the Han invasions of the 5th century AD struck a final blow to the trade contacts between Central Asia and India. So basically, he's again and again and again harping on the international aspect of trade, which according to him is something which sustains the cities in the Indian subcontinent. He's not talking about the local conditions, but saying that because trade with all these distant societies has declined, this is something which has resulted in ruralization or feudalization of Indian society. Archaeological finds attest the trade relations of peninsular India with Roman Empire. Several sites have that we know, Roman pottery, coins, glasses, so on and so forth, in Maharashtra, Karnataka, Tamil Nadu. That the trade was favorable and profitable is also well corroborated by all these people. But by the beginning of the 4th century AD, this is what Sharma is saying. A division of the Roman Empire and eventually its fall radically changed the situation. The Byzantine Empire had trade contacts with the Guptas, but not on the same scale. India exported silk, but by the middle of the 6th century, the Byzantines had learned the art of spinning silk thread by rearing silkworms on mulberry leaves. So that also might have been a cause of the decline of trade between India and the Roman Empire. So trade with the Middle East revived only in the 11th century, he says. That is around the times of the slave dynasty, so on and so forth. Basically, he's saying around the 4th and the 5th century of Common Era, because of all these various reasons, that is, they learned how to make silk, they knew how to produce things, and the Roman Empire also got divided into the Eastern and the Western Roman Empire. Because of all these political changes, technological changes happening in Europe, the international trade or long distance trade between India, South Asian subcontinent, and the Roman Empire, that declined, which led to urban decay or deurbanization of the Indian subcontinent. He is also talking about the deforestation and wearing away of the landscape as far as the processes of deurbanization are concerned. Puranas, Brihad Samhita, all these speak about unrest and processes of deurbanization, Kali Yuga, all those things. And the early lawgivers such as Manu prescribed grants of towns. You have heard, I'm sure, the name of Agraharas. So Sharma is saying that even the later Narada Smriti also speaks about disputes arising out of grants of towns, so on and so forth. Basically, he's saying that land grants are happening, trade is declining, politically things are quite volatile in the Roman Empire, the Gupta Empire is on the decline, as a result of which there is large-scale de-urbanization happening in India. He's also saying that Yuan Sang has also described the processes of de-urbanization and gradual feudalization of Indian society. Basically, what is he trying to say, Sharma? He is saying that urban centers declined in the early medieval period, primarily because there was decline in long distance trade, the fall of the Roman Empire, the Byzantium Empire learned the art of rearing silkworms. All these things resulted in a suffering of the trade relations between the two regions, that is South Asia and the Roman Empire. Also, he is speaking about the land grants, the process of granting of land, taking what do you call it? It becomes fashionable to give land grants around this period, and huge areas of land were granted to either religious heads or for military services or certain other reasons. So basically, he is speaking about the grants normally restricted to economic functions of a town and the townsmen. The role of merchants has
transformed from traders to landed beneficiaries. Deurbanization is happening and feudalization of Indian society is happening. And all these things are, how does he substantiate them? He's saying that the nearly decaying towns, which are getting converted into religious or military or administrative establishments, they cease to be centers of technology, craft production, and commodity exchange based on money. Earlier also, remember, we were talking of the two essential criteria that Sharma speaks about when he has to define what is a city. He speaks about concentration of crafts, and he also speaks about exchange which is based on money. So he's saying that in this period between the 3rd and the 10th centuries of the Common Era, India or the South Asian subcontinent seems to be decreasing, or it seems to show signs of diminishing of trade, diminishing of concentration of crafts, and also diminishing of money-based exchanges. Therefore, land grants, dispersal of townsmen to the countryside, all these things gave a boost to a feudalistic model of state structure. This is the argument of R.S. Sharma. This is where we'll stop for today and speak about the various exceptions or various arguments against how R.S. Sharma is interpreting Indian history. So we stop here that R.S. Sharma is saying that India witnessed large-scale urban decay and rise of the feudalistic model of social and state structure. Okay. Any doubts, questions, whatever? No, ma'am. Mhm.